आपण आज पालक भाजी बनवू. चांगली निसून घेतली, धुवून घेऊ. अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. खळखळ धुवून निघली का सगळं माती ते निघून जाते त्याच्यातली. धुवून घेतल्यानंतर मग शिजायला टाकायची कढईमध्ये. कढईमध्ये टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं शिजायपुरतं. आता जिरे, मीठ, शेंगदाणे, मिरची, लसूण घालून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता छान बारीक झाले. आता भाजी शिजली थोडीशी. आता तिखट आपण काढून घेऊ. भाजीतलं पाणी ना बाजूला काढून ठेवायचं आणि भाजी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायची. छान झाली बारीक, म्हणजे भाजी घट्ट होती मग मिक्सरमधून काढल्यानंतर. आता लसणाची फोडणी देऊन घेऊ. हिरवं तिखट टाकायचं. मग भाजी बारीक केलेली एकत्र तिखटामध्ये परतून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं, आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकायचं. थोडं बेसन पीठ, कुणी बाजरीचं पीठ पण घालतं, पण मी बेसन पीठच घालते. आणि त्याच्यात टाकून घ्यायचं, म्हणजे थोडं जीव येतो, अशी घट्ट भाजी होती. मग ते उरलेलं पाणी पण टाकून द्यायचं आपण. ते पाणी फेकून द्यायचं नाही. आता भाजी झाली, आपण डब्यात भरून घेऊ. डब्बा भरला आता.